जय श्रीराम मित्रांनो, चला आज मी तुम्हाला बजरंग बाण या पाठाविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे। हिंदू धर्मामध्ये प्रसिद्ध असणारा हा पाठ आहे। बजरंग बाण खूप शक्तिशाली पाठ आहे, याला साधारण समजू नका। हा पाठ हनुमानजीच्या पूजेसाठी केला जातो, जे भक्ताचे सगळे दुःख दूर करून सगळ्या प्रकारच्या भयापासून भीतीपासून दूर करतात। व्यक्ती आपल्या दुःखापासून दूर होण्यासाठी हनुमान चालीसा तर पठण करतातच, पण त्याबरोबर बजरंग बाणाचा जर पाठ आपण केला, याचं जर वाचन जर केलं तर खूप सारे फायदे आपल्याला होतात। शुद्ध मनाने जर बजरंग बाण जर पाठ केला तर आपण आपल्या संकटामधून बाहेर येऊन, कितीही मोठं संकट असलं आणि आपला कितीही मोठा ताकदवर शत्रू जरी असला तरी त्याच्यावर विजय प्राप्त आपण करू शकतो। आणि एवढ्याच नाही तर जे आपल्याला गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या प्राप्त होण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ हा फार महत्त्वाचा आहे। चला तर आपण या बजरंग बाणाच्या संबंधित सगळे रहस्य बघू। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक निवेदन आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण जर अर्धवट तुम्ही बघितलं तर अर्धवट ज्ञान हे घातक असतं आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। पुढे जाण्याच्या अगोदर कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा। बजरंग बाणाची रचना कोणी केली तर हनुमान चालीसा आणि रामचरित मानस हे तुलसीदासांनी लिहिलेलं आहे, पण रामचरित्र मानसाच्या अगोदर त्यांनी हा बजरंग बाण हा सिद्ध केलेला आहे। असं म्हणतात की काशीमध्ये एका तांत्रिकाने मारण मंत्राचा प्रयोग करून तुलसीदासांच्या शरीरावर फोड आणले होते आणि बजरंग बाणाचा पाठ करून त्या बजरंग बाणाच्या पाठाच्या शक्तीने एकाच दिवसामध्ये अंगावर आलेले फोड ते बजरंग बाणाच्या पाठाने तुलसीदासाच्या अंगावरचे गेले। तेव्हापासून मान्यता अशी आहे की हा पाठ शत्रूवर विजय मिळवण्यासाठी फार महत्त्वाचा आहे। का करायचा बजरंग बाणाचा पाठ? तर काही लोकांना स्पष्ट बोलण्याची सवय असते, खरं बोलण्याची सवय असते आणि त्याच्यामुळे त्या माणसावर लोक जळतात। एखादा माणूस स्पष्ट बोलतो, खरं बोलतो म्हणून लोक त्याच्यावरती जळतात। म्हणून अशा लोकांवर, जळणाऱ्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ करायचा। अनेक लोक विनाकारण तुमच्यावरती जळतात। तुम्ही प्रगती करायला लागले की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ते देखवत नाही। अशी लोक तुमच्यावर जर जळत असतील तर त्या लोकांवर विजय मिळवण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ आपण केला पाहिजे, त्याचं वाचन आपण केलं पाहिजे। बजरंग बाण सिद्ध कसा करायचा? तर सिद्ध करणं अतिशय सोपं आहे। फक्त शुद्ध मनाने निरंतर जप जर करीत राहिलो तर आपण हा सिद्ध होऊ शकतो पाठ। त्याच्यासाठी काय करायचं तर पूर्व दिशेला एक चौरंग ठेवून त्याच्यावर लाल कपडा टाकून हनुमानजीची मूर्ती स्थापन करायची आणि एका कागदावर मंत्र लिहायचा। तो मंत्र असा आहे, ओम हम हनुमंते रुद्रात्मकाय ओम फट। हा मंत्र लिहून समोर ठेवा। डाव्या बाजूला बसून तुपाचा दिवा लावून कुशासनावर बसून बजरंग बाणाचा कमीत कमी 5 वेळेला पाठ करायचा। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही 11 वेळेलाही पाठ करू शकता। मंत्र लिहिलेला कागद मंदिरामध्ये ठेवायचा, जिथे तुम्ही रोज पूजा करतात। अशा पद्धतीने हा मंत्र सिद्ध होणार आहे। मंदिरामध्ये पाठ करतात तेव्हा लवकर चांगला आपलं होण्याची सुरुवात होती। विवाहासारख्या समस्या जर आपल्यामध्ये असतील तर केळीच्या झाडाखाली बसून हा पाठ केल्यानंतर विवाहासारख्या समस्यातून माणूस मुक्त होऊ शकतो। काही लोकांच्या घरामध्ये ग्रहदोष असतो तर तो जाण्यासाठी सूर्योदयाच्या पूर्वी उठून हा पाठ करायचा। पण पाठ करत असताना कणकीच्या दिव्यामध्ये तेल टाकून तो दिवा लावून हा पाठ केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भरपूर सारी मदत होऊ शकते। काही लोक गंभीर रोगाच्या समस्येने ग्रस्त असतात, उदाहरणार्थ अल्सर, कॅन्सर, लिव्हरचा प्रॉब्लेम, किडनीचा प्रॉब्लेम। तर अशा रोगातून मुक्त होण्यासाठी राहू कालामध्ये हनुमानजीला 21 नागिनीच्या पानाची माळ घालून बजरंग बाणाचं वाचन केल्यानंतर आपण त्याच्यातून मुक्तता मिळू शकतो। बरोबर तुपाचा दिवा पण लावायला विसरायचं नाही। आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी, आपल्या कामामध्ये सफलता मिळवण्यासाठी मंगळवारच्या दिवशी उपवास करून हनुमंतजीची पूजा करून बजरंग बाणाचं पाठ करा। एक नारळ, लाल कपडा
त्या लाल कपड्यामध्ये ते नारळ बांधून घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये बांधायचं वरच्या दिशेला. घरामध्ये काही वेळेला वास्तुदोष असतो, तर रोज त्या ठिकाणी 3 बार बजरंग बाणाचं वाचन केल्यानंतर घरातला वास्तुदोष जायला सुरुवात होते. आणि त्याचबरोबर पंचमुखी हनुमानजीची मूर्ती घरामध्ये स्थापन करा. कोणत्याही समस्या आपल्या जीवनामध्ये असतील तर त्या समस्येपासून माणूस वाचू शकतो. त्याच्यासाठी काय करायचं, तर रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर बजरंग बाणाचा पाठ करायचा. कोणत्याही समस्येतून माणूस मुक्त होतो. पण पाठ करताना काही गोष्टी ध्यानामध्ये ठेवा, नाहीतर रामभक्त हनुमानजी जर काही चूक झाली तर ते क्षमा करत नाहीत आपल्याला. मग काय गोष्टीचं ध्यान ठेवायचं, तर जेवढे तुम्ही दिवस पाठ करणार आहात तेवढे दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. नशा करायची नाही, तामसी भोजन घ्यायचं नाही, उच्चारण स्पष्ट असलं पाहिजे, त्या शब्दाच्या अर्थाकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या गोष्टीचं ध्यान ठेवायचं. मनोकामना पूर्ती करण्यासाठी कमीत कमी 41 दिवस हा पाठ नियमितपणे करावा. पाठ करण्याच्या अगोदर एखादं गणपती स्तोत्र किंवा एखादा श्लोक म्हटला तर लवकर मनोकामना पूर्ण होते. पण 41 दिवस पाठ करायचा, तो सुरुवात मात्र मंगळवारच्या दिवसापासून करायची. हा बजरंग बाणाचा पाठ संकट कालामध्येच माणसाने करावा. सगळ्या समस्या आपल्या दूर होतील. पण एखाद्याला संकट नसेल तर अशा बजरंग बाणाचा पाठ करू नये. पवित्र लोकांनी हा पाठ केला पाहिजे, कारण पवित्र लोकांनाच भगवान हनुमानजी हे सहाय्य करत असतात. अपवित्र लोकांना ते सहाय्य करत नाहीत. काही लोक दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी बजरंग बाणाचा पाठ करतील, तर अशा वेळेला हनुमानजी आपल्याला कधी सहाय्य करणार नाहीत. मग आपली समस्या दूर होण्यासाठीच फक्त बजरंग बाणाचा पाठ केला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्या नक्की ठीक होतील. चला तर मित्रांनो, आपणही या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या समस्यामधून आपण बाजूला जावं, आपल्या समस्या दूर व्हाव्यात, एवढी हनुमान जयजीकडे मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.